इस जन्म में तो कहा, अगले 7 जन्म तक ऐसा कभी नहीं करेंगे। अरे बिटिया आजा, जहाँ से आई थी वहां से वापस कभी मेरे पास मत लौट के। आपण हिला पोलिसात नेलं तर? अगं रडतेस कशाला? अगं पोलिस ना तुझ्या आई बाबांना शोधून काढतील। हिला कुठे ना कुठे तरी ठेवलंच पाहिजे जोपर्यंत तिचे आई बाबा मिळत नाहीत। हो पण कुठे? तुझ्या घरी? माझ्याकडे? पण माझी आई खूप स्ट्रिक्ट आहे। मग तुझ्याकडे तन्वी? नको, माझं घर छोटं आहे। तेही खरंच आहे म्हणा, पण माझे काका माझ्या कोणत्याही मित्राला घरी घुसू देत नाही। मी तर नकोच। बंट्या तुझ्याच घरी का नाही घेऊन जात? ठीक आहे, मी हिला माझ्याच घरी घेऊन जातो। अरे पण तुझे बाबा? अरे जे काय होईल ते मी बघीन, पण हिचं काहीतरी करावंच लागणार आहे ना। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हिला काहीतरी नाव ठेवायला पाहिजे। पिंकी हे नाव कसं वाटतं? छान 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 छान। अय्या ही हसली, म्हणजे हिला सुद्धा नाव आवडलं हो ना ग? बंट्या आधी हात धुवून यायचा। नाही ना आजी, भूक लागली ग, वाढ ना पटकन। जेवायलाच वाढते पण हात धुतल्याशिवाय नाही। जा हात धुवून ये। आजी दे ना ग, वाढ ना प्लीज। अगं ती वाट बघते ग। ती ती कोण? अगं ती म्हणजे ही, पोटातली भूक भूक वाट बघते जेवणाची। दे ना, वाढ ना प्लीज। बंट्या, आजीने काय सांगितलं ऐकलं नाहीस तू? जेवणाआधी हात धुवायचे असतात एवढं सुद्धा माहिती नाही? चल जा आधी हात धुवून ये। काय रे सदान कदा त्याच्यावर चिडत असतोस? अगं तसं नाही ग, जेवणाआधी हात धुवायला नको का? हो बरोबर आहे, पण हे तू प्रेमाने सुद्धा सांगू शकला असतास ना। बरं बाबा, चुकलो मी। ठीक आहे आता? आजी आलो मी हात धुवून। ये ठीक आहे भाजी। आजी हे काय, फक्त 2च चपात्या? अरे असं काय करतोयस? अरे असं काय करतोयस? नेहमी तर तू 2च चपात्या खातोस ना? हो, पण आज मला 4 पाहिजेत। 4? का रे? अरे त्यात घाबरण्यासारखं काय आहे? लागली असेल भूक, लागते कधी कधी। हा ठीक आहे। या घे। अरे एक पोळी झाली सुद्धा खाऊन? हो, बोललो होतो ना तुला, खूप भूक लागली आज मला। खरंच खरंच लागली असेल ना भूक तुला। आजी मला अजून भाजी दे ना। हा ही घे भाजी, बस। अरे जरा हळू खा, ठसका लागेल। चला माझं झालं। हा झालं सुद्धा? अरे आमची एक सुद्धा चपाती खाऊन झाली नाही आणि तुझ्या 4 खाऊन झाल्या? कमाल आहे। जाऊ दे रे, होतं असं कधी कधी। तू जा बंट्या, जा हात धुवून ये। चला
आता मला खूप झोप येते, मी जाऊन झोपतो. जेवल्या जेवल्या झोपायचं नसतं बंट्या. बघ अरविंदा, अरे परत ओरडतोयस. झोपू दे रे त्याला. जा तू. अगं पण आई, जेवल्या जेवल्या झोपणं ठीक नाही. जेवण पचायला तर हवं ना. बाबा अहो घाबरू नका, मी ना थोडा वेळ माझ्या खोलीत फेऱ्या मारीन आणि मग झोपीन. बघ किती शहाणा आहे माझा मुलगा. आता फायनली जाऊ का मी? जा. या आई, या बंट्याच्या प्रत्येक गोष्टीवर पांघरून घालू नको. उगाच शेफार येईल तो. काही शेफारत नाही. हे बघ, मुलांच्या कलेने घ्यायचं असतं. आजी मी ती पाण्याची बॉटल नेऊ का? काय रे बंट्या, आता काय? पाण्याची बॉटल का? अहो रात्रीची लागली तर. पण नेहमी तर तू नेत नाहीस ना. अहो पण असू दे, हवी आहे ना तुला. जा 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 माझ्या राजात. या आई, या बंट्याचं आजचं वागणं तुला विचित्र नाही वाटत? मी जाऊन बघून येऊ का? काही नको. आणि हे बघ, त्याच्या प्रत्येक गोष्टीत तू एवढं बारकाईने लक्ष घालू नकोस हा. अरे होतं असं कधी कधी. पिंकी, 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 अगं कुठे आहेस पिंकी? तिथे काय लपलीस? ये बाहेर ये. अगं घाबरू नको, मी दरवाजा लॉक केलाय आणि मी एकटाच आलोय. ये ये बस बस, पटकन बस. दर हे घे, हे खा. मी ना चपातीत भाजी रोल केली खा. अगं अगं जरा हळू खा आणि खाण्या अगोदर हात. जाऊ दे. अगं जरा हळू, नाही तर ठसका लागेल तुला. बघ लागला ना ठसका. घे हे पाणी घे. आता मला सांग, तो चहावाला तुला खायला द्यायचा की नाही? आणि रात्री? अच्छा, दुपारी आणि रात्री एक चपाती. आणि मग दिवसभर? म्हणजे दिवसभर फक्त तू पाणी प्यायचीस? मग तर त्या चहावाल्याला दिलेली शिक्षा कमीच होती, अजून द्यायला हवी होती. आजी बंट्या का घरी? नंदी, अगं तू ह्या वेळी? हो, ते बंट्याचं सामान राहिलं होतं ना माझ्याकडे, तेच द्यायला आलेले. बंट्याचं सामान तुझ्याकडे? त्याने ठेवायला दिलं होतं. त्याला ट्युशनला जायचं होतं. खेळता खेळताना तो तसाच गेला म्हणून. पण ट्युशनला जाताना तो बॅग तर घरूनच घेऊन जाणार ना? नाही, त्याने बॅग आधीच आणून ठेवली होती. खेळता खेळताना तो सामान माझ्याकडेच ठेवून गेला. बंट्या काय करतोय? आहे त्याच्या खोलीत. तो आज लवकर झोपणार आहे असं म्हणालाय. परत ते सामान दे माझ्याकडे, मी देते त्याला. नको नको. का? माझंही एक काम होतं ना त्याच्याकडे. तो जागा असेल तर मी त्याला भेटते. जा हा बाळा जा. आत्ताच गेलाय तो, नसेल झोपला अजून. जा. थँक्यू आजी. चल आई, मी जरा शतपावली करून येतो. चल. पिंकी जाऊन लप, पटकन पटकन. कोण आहे? अरे बंट्या, मी आहे तन्वी. ये. पिंकी, पिंकी ये बाहेर ये, तन्वी आली. पिंकी हे घे, मी तुझ्यासाठी कपडे आणले. बंट्या, काही कळलं का हिचं? नाही ना. पुन्हा
विचार बघू. पिंकी, पोट भरलंय? तुला काही आठवतंय म्हणजे आई बाबा कुठे, घर वगैरे? अरे देवा, आता रे काय करायचं? बोलतात ज्याचं कुणी नसतं त्याचा देव असतो. यातूनही काहीतरी मार्ग निघेल. अरे अरविंद, अय्यो तुमचं जेवण झालं? हो, आज जरा जास्तच झालंय म्हणून म्हटलं चला शतपावली करून येऊ. अच्छा. आणि तुम्ही? अय्यो आमचं एव्हरीडे नेहमी जेवण झालं की आम्ही शतपावली करतो. हो, मलाही आता हे नेहमी करावंसं वाटतंय. अय्यो नेहमी तुम्ही नुसतं बोलता पण तसं करत नाही. अहो तसं नाही हो नायर, आम्हाला वेळ देखील मिळायला हवा ना. अय्यो अरविंद, वेळ काढायचा असतो तो मिळत नसतो. अहो तुम्हाला काय जातंय बोलायला? तुम्ही स्वतःच्या दुकानात काम करता. अहो तुम्ही हवा तेवढा वेळ काढू शकता, पण आम्ही कॉर्पोरेट वाले, अहो दिवसाला 48 तास सुद्धा आम्हाला कमी पडतील काम करायला. अय्यो तुम्हाला कारणच द्यायचे असेल तर ते शोधावं लागत नाही. तुमची तब्येत बिघडली की हॉस्पिटलमध्ये रजा काढून राहतात, तेव्हा तुमचं कॉर्पोरेट कुठे जातं? तेव्हा तुमच्या वाचून काय अडतं का? अहो कुणा वाचून काही अडू द्यायचं नाही असं आमचं ब्रीदवाक्यच असतं. कोणा वाचून काही अडत नाही, पण तुमचं पोट जे आडवं आलंय ना ते व्यायाम करून जरा आतमध्ये घ्या. तुमच्या बोलण्यात तथ्य आहे हा. अय्यो हा नायर नेहमी खरंच बोलतो, पण आज तुम्हाला आणखीन एक खरं सांगणार आहे. सांगा ना. आज तुम्ही स्वतःहून फेरी मारायला आलेलं नाही. साफ खोट. अहो आज मी स्वतःहून फेरी मारायला आलोय. तुमच्या घरात पाहुणे आलेले, घरातलं काम आटपलं नाही म्हणून तुम्ही फेरी मारायला आलात. पाहुणे? हा. अहो नायर, आमच्याकडे कुणीही पाहुणे आलेले नाहीये. अय्यो तुमच्या खिडकीमध्ये एक मुलगी बघितलेलं मला जाणवलं. अहो नायर, कुणी आलंच नाही, कसं जाणवणार? अय्यो मला जाणवलं म्हणतो. अहो मग मी काय खोटं बोलतोय का? नाही 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 नाही, आता थोड्या वेळापूर्वी आहे ना तन्वी आली होती. अहो चुकून तुम्ही तिला पाहिलं. अय्यो अरविंद, तन्वीला ओळखतो मी चांगला, पण ही जी मुलगी होती ना ती अशी बारीक होती. बारीकशी? हा. नाही हो. तर काय करू, काहीच समजत नाही. मी काय बोलत पण नाही. मी प्रश्न विचारला तर काय? प्रश्न. हा, तू मुंबईतच राहतेस? मुंबईत नाही राहत. मी राहतो कुठे? अच्छा, म्हणजे तू मुंबईच्या बाहेरून आलीस हो ना? मुंबईच्या बाहेरून आले. अरे मी कसं जाणार मुंबईच्या बाहेर? तुला काहीच आठवत नाही सांगण्यासारखं? म्हणजे आई बाबा अरे यार, हिला काहीच आठवत नाही. आता काय करायचं? काय नायर, आज काय पार्टी वगैरे झाली की काय? अय्यो अरविंद, काय बोलतो तुम्ही? नाही नाही, अहो तुम्हाला नसलेली माणसं दिसतायत ना म्हणून म्हटलं. अय्यो अरविंद, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तुमच्या बंड्याच्या खोलीमध्ये एक मुलगी आहे. हो नायर, तुम्हाला आता खरंच झोप आली आहे का? अय्यो मी खरं सांगतो, तुम्ही बघत. अय्यो बंड्याच्या खोलीमध्ये जाऊन एक मुलगी आहे की नाही ते बघा. हो नायर, तसं काही नाहीये. अरे कसं नाही तसं, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तर. ठीक आहे, आता तुम्ही माझ्या सोबत चला आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघा. चला. ठीक आहे चला. कसं करायचं मला काय? अरे अरे रडतेस कशाला? रडू नकोस प्लीज. सॉरी सॉरी. हा, मी नाही विचारणार प्रश्न. सॉरी यार. कसं शोधणार हिच्या आई बाबांना? हो नायर, मी काय म्हणतोय, पण त्या झोपला असणार हो. कशासाठी डिस्टर्ब करूया त्याला आपण? अय्यो त्याला डिस्टर्ब करण्यात माझा काय फायदा आहे का? पण ती पोरगी आतमध्ये आहे म्हणून जरा आपण बघू की. हो आता बंट्याच्या रूम मध्ये कुठून आली आहे मुलगी? अय्यो मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. आता ते खरं काय खोटं हे बघितल्याशिवाय कसं कळणार आपल्याला? हो पण ही वेळ आहे का? नाही, तरी पण तुम्ही एकदा ट्राय करून बघा की. ठीक आहे, आता तुमच्या समाधानासाठी मी करतो. बंट्या. बंट्या. हो हळू.
मी म्हटलं नव्हतं का तो झोपला असेल म्हणून. अरे मोठ्यात बोलल्याशिवाय तो झोपलेला उठणार कसा हो का? तेही बरोबर. बंट्या, बंट्या, हे बंट्या. हे बंट्या, अरे कोणतरी आलंय, पटकन पटकन जा. अरे घेऊन जा ना बाबा, हे घेऊन जा. लव. बंट्या, कोण आहे? काय झालं बाबा? काय झालं बाबा? अरे काय करत होतास तू? हो नुकताच लाईट घालून झोपलो होतो. तू घरात एकटाच का आणि कुणीतरी? अहो काका असं काय करताय? माझी खोली आहे ना, तर मीच असणार ना इथे. पाहिलं नाही तो झोपला होता, उगाच त्याची झोप मोड गेली. हा नायर एवढ्या रात्रीचा अरविंदाला बंट्याच्या खोलीत का घेऊन गेला? तुम्ही पण ना नायर. चला आता निघूया. बाबा हा. मला ना खूप झोप येते, मी झोपू? हो हो राजा, तू झोप आता. हा? कशाला झोपमोड केली त्याची? उगाचच लोकांना त्रास द्यायचा अवेळी. चला निघा आता. हो, नायर. चला, नाहीतर आपली काही खैर नाही आता. चला. चला चला. तरी पण मला असं काय वाटतं की घरात कुणीतरी आहे म्हणून. अहो नायर, तुम्हाला भास झाला असेल. नाही नाही, घरात एखादा चोर आला असेल बंट्या झोपल्यानंतर. आपण झडती घेतलेली बरी ना. चोर चोर कसा येणार इथे? घरी कोणी नसतं तेव्हा चोर येतात आणि आम्ही सगळे आहोत इथे. हा, आणि घरात आम्ही तर सर्वच जण होतो. नाही पण तो येऊन लपला असेल, ते बंट्याला माहिती नसेल तर. हो नायर, तसं काही नाहीये. ठीक आहे, तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल ना तर तुम्ही करून घ्या, शोधा. अहो बाबा मी सांगतोय ना, इथे कोणीच नाहीये खरंच. अरे त्यांना घेऊ दे ना खात्री करून. नायर, शोधा तुम्ही. नाही तसा नाही, पण आपल्या घरात आलं तर जरा खात्री करून बघूया म्हणतो. हे बघा, आहे का कोणी? नाही नाही. अयो तिथे जरा गॅप दिसतोय, मी तिथे जरा बघतो. हा. नाही नाही, सापडली हा? सापडली. ये सापडली? हा, मुलगी सापडली. हीच मुलगी. अरविंद, मी तुला सांगितलं होतं ना की तुमच्या घरामध्ये मी एक मुलगी पाहिली म्हणून. ती हीच मुलगी. बंट्या, कोण आहे रे ही मुलगी? काय रे, कोण आहे ही? अरे ही काय करतोयस आणि ही इथे आली कशी? अरे ओरडतोस कशाला? प्रेमाने विचार ना त्याला. या आई, तू जरा शांत राहा. आता ही प्रेमाने विचारण्याची वेळ नाहीये. हा असा सांगणार नाही. बंट्या, बऱ्या बोलानं सांगतोस का देऊ? बाबा सांगतो सांगतो. आपण सकाळी जात होतो ना, तेव्हा ती अरे ये नहीं चाहिए तुम्हारा चाय. अरे सत्यानाश, अभी नाशपत्ती हमारा तीसरा गिलास भी फोड़ गया का? अभी इसका पैसा का तुम्हारा बाप देगा? त्या चहावाल्याला पण धडक शिकवणारच. आणि कॅमेरा पण रेडी आहे. कॅमेरा रेडी. चला तर मग करूया मिशन चहावाला. दिन भर क्या 4 गिलास धोने में लगाएगी? तू शूट कर. क्या हाथों में क्या मेहंदी लगी है तेरे? हाँ, चुप कर और ना बेना. खरे चहावाल्या, तुला लाज नाही वाटत? बाल कामगार कायद्यानुसार तू अशा कोणत्याही लहान मुलीला कामावर ठेवू शकत नाही. ऐसा किसने कहा? ऐसा पुलिस बा ने कहा. तुम्हारे पास क्या सबूत क्या है? लेकिन सबूत? नित्या दे कॅमेरा. ये देखो बिटवा. ह्याला शिक्षा व्हायलाच हवी. ह्याला ना 100 उठा बशा काढायला हव्यात. बरोबर आहे. चल रे सुरू. 1 2 3. अय्या, माझ्याकडे काही पर्यायच नव्हता म्हणून मी तिला घरी घेऊन आलो. लाज नाही वाटत तुला आमच्याशी खोटं बोलायला? तरीच मगाचपासून मी विचार करत होतो की आज हा असा विचित्र का वागतो. अरे कशाला ओरडतोस त्याला? त्यांनी काही वाईट काम केलेलं नाहीये. त्याच्याकडे मी नंतर बघणार आहे, आधी त्या मुलीकडे बघूया. तरीच मगाचपासून मी विचार करत होतो की आज हा असा विचित्र का वागतो.
अरे कशाला ओरडतोयस त्याला? त्यांनी काही वाईट काम केलेलं नाहीये. त्याच्याकडे मी नंतर बघणार आहे, आधी त्या मुलीकडे बघूया. अरे म्हणजे काय करणार आहेस तू? अगं ती पोर कोणाची, कोण, कुठून आली आहे इथे, काहीच माहिती नाही आपल्याला. अयो मग म्हणजे अगं ती चोरही असू शकते. अरे हिला आत्ताच्या आता घरातून घालवायला हवी. अरे म्हणजे काय करणार आहेस तू? काय करणार म्हणजे काय, हिला आत्ताच्या आता पोलिसांच्या ताब्यात देणार आहे मी. बरोबर. अरे हे काय झालं? ही चक्कर नाही पडली, हिला काय झालं? अरे बंट्या बघ जरा. आता कशी आहे ती मुलगी? बरी आहे, बरी झोपली आहे. आहे. आता अरविंद येतो डॉक्टरला सोडून. काय म्हणाले रे डॉक्टर? काय नाही ग आई, ती मुलगी घाबरली आहे ना, म्हणून शॉक घेतला आणि तिला चक्कर आली. अगं थोडक्यात काय, ती घाबरलेली आहे. पण मग आता काय करायचं? आता काय नाही, डॉक्टरांनी गोळ्या वगैरे औषधं लिहून दिलेली आहेत, ती घेऊन येतो मी. हा, आणि तिला पौष्टिक काहीतरी खायला देऊ आपण. 2-3 दिवसात आराम पडेल म्हणाले ते. थोडा अशक्तपणा आलाय ना तिला. अयो पण आता काय करायचं काय? हो काय करायचं तेच कळत नाहीये. बंट्या, अरे तो तिला विचारलंस का तिच्या आई बाबा कोण आहेत ते? अहो बाबा ती मुकी आहे हा आणि त्यातून तिला काही विचारलं तर ती काय सांगतच नाही. नायर, निदान नाव तरी कळायला हवं होतं. पिंकी, पिंकी नाव आहे तिचं. काय, हे कसं कळलं? हा? अहो बाबा ते आम्ही ठेवलंय, बंट्या गँगनी ठेवलंय ते नाव. नायर, पण काहीतरी कळायला नको का तिच्याबद्दल? हा. समजेल. डॉक्टर म्हणालेत ना 2 ते 3 दिवस लागतील म्हणून. मग तिला आराम करू दे 2-3 दिवस, मग समजेल सगळं. अगं पण आई, बस नंतर म्हणजे नंतर. नीट बघा या मुलीकडे. ह्या मुलीला बोलता येत नाही, म्हणून ही स्वतःची माहितीही सांगू शकत नाही. या मुलीबद्दल जर तुम्हाला काही माहिती असेल तर आम्हाला या नंबरवरती संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे. कृपया हा व्हिडिओ इतका फॉरवर्ड करा की तो तिच्या आईबाबांपर्यंत पोहोचला पाहिजे.